बातमीपत्र विस्ताराने पाहूयात। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। जैश ए मोहम्मद या संघटनेने ही धमकी दिली आहे। राम मंदिराच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिलेली आहे। दहशतवाद्यांनी ऑडिओ क्लिप पाठवून मंदिर उडवण्याची ही धमकी दिली आहे आणि या धमकीनंतर आता सुरक्षा यंत्रणा सावध झालेली असून राम मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। जैश ए मोहम्मद या संघटनेने ही धमकी दिलेली आहे। ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची ही धमकी देण्यात आलेली आहे। जैश ए मोहम्मद या संघटनेने धमकी दिली आहे। ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आलेली आहे आणि यानंतर आता राम मंदिर सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, मोठी आणि महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल। राम मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे, काय सविस्तर तपशील कळतायत? तेजस, आजच्या दिवसातली ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल की राम मंदिर जे आहे अयोध्यामध्ये आताच 6 महिने आधी जे सुरू झालेलं आहे ते उडवण्याची धमकी जैश ए मोहम्मद या संघटनेकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर गेलेली आहे। एअरपोर्ट्स असतील, रेल्वेज असतील, त्या ठिकाणी सुद्धा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे यंत्रणेकडनं। आणि सोबतच बघायला गेलं तर ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जी आहे ही धमकी देण्यात आली आहे आणि त्या ऑडिओ क्लिपची आहे आता संपूर्ण चौकशी जी आहे ती होत आहे। पण चौकशी जरी होत असली तरी ही 8 तारखेतली सर्वात मोठी बातमी आहे की अवघे 6 महिने झाले मंदिराचं सुरुवातून उद्घाटन होऊन आणि त्यानंतर जी आहे ही धमकी आलेली आहे। अवघ्या काही 2-4 दिवस आधी जे आहे जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा एक प्रसंग घडला होता, त्यामध्ये देखील अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर राम मंदिर धमकी जी दी आहे जैश ए मोहम्मद या संघटनेकडून देण्यात आलेली आहे। अगदी शुभम, असेच जोडले रहा। अजून एका बातमीचे आपल्याकडून तपशील घ्यायचे आहेत, त्या बातमीकडे आपण वळूया। अल्पसंख्याक समाजाचे फायदे लाटतायत। मुसलमान माहिती अधिकार अर्जातून ही माहिती आली आहे।